आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत, पण मनुष्य जीवन त्याच्या कुटुंबाला, समाजाला, देशाला घडवते. आपले सुसंस्कारी जीवन उत्तम संस्कृतीला जन्म देऊ शकेल. देशाचे उज्ज्वल भविष्य आपल्या सर्वांच्या हातात आहे. चला तर मग आपले श्रेष्ठ कर्मांचे बीजारोपण करून सुंदर संस्कारांनी उत्तम संस्कृतीची बाग फुलवूया. या बागेमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गुणांचा सुवास, उत्साहाचा झोपाळा, प्रेमाची सावली लाभेल, जेणेकरून त्यांचे जीवन सुगंधी बनेल, असे आवाहन शिवाचार्य रत्न श्री ब्र डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील गडगाव बुद्रुक येथील संस्थान हिरेमठात श्रावण मास निमित्त गुड्डापूर धानम्मा देवी महात्मे या विषयावर पुराणकथा प्रवचन सुरू आहे. यावेळी डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री ब्र शांतवीर शिवाचार्य महास्वामीजी, मादन हिप्परगा, वीरभद्रेश्वर देवरू, लक्ष्मण समाणे आदी उपस्थित होते. डॉक्टर महास्वामीजी संपूर्ण श्रावण मासामध्ये अन्न प्रसाद न करता निरंकारी राहून फक्त फळांचा रस घेत आहेत. तसेच डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजींची अनुष्ठान काळात गावात शुभागमन होत असल्याने सुवासिनी, कुंभकलश, भजन, वाद्यवृंदांसह वंदे रेणुकम, श्री जगद्गुरू पंचाचार्य महाराज की जय, डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज की जयच्या जयघोषात, फटाक्यांच्या आतिषबाजीत हजारो सिद्धभक्तांसह गावातील प्रमुख मार्गावरून महास्वामीजींचे बग्गीतून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी परिसरातील सद्भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेणुकाचार्य हिरेमठ, मुनिराज हिरेमठ, योगीराज हिरेमठ, बसन्ना माशाळे, श्रीमंत पाटील, संगण्णा टाकळे, श्री जयसिद्धेश्वर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, गावातील सर्व सकल सद्भक्त मंडळ, श्री जगद्गुरू पंचाचार्य प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.